नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी इंधन बचतीचं आवाहन केलं सगळ्या देशाला. त्यासाठी पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, जमेल तेवढं घरून काम करा आणि विशेषतः परदेश प्रवास टाळा, सोनं खरेदी टाळा वर्षभर, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्याचाच भाग म्हणून स्वतः मोदींनी आपला ताफा आता कमी केलाय. तसे आदेशच त्यांनी एसपीजीला दिलेत. एवढंच नाही तर ताफ्यामध्ये शक्य तितक्या गाड्या इलेक्ट्रिक गाड्या असाव्यात असे निर्देश त्यांनी दिलेत. अंमलबजावणी आजपासून सुरू झाली. नवी दिल्लीमध्ये मोदींना जवळचा प्रवास करायचा होता तेव्हा त्यांच्या ताफ्यामध्ये फक्त 2च गाड्या होत्या. मोदींनी ताफ्यातील गाड्या कमी केल्यावर काँग्रेसने टीका केली आहे. 2 दिवसाची हवा करण्याचा प्रयत्न आहे असं नाना पटोलेंनी म्हटलं. अमित साटम अनेक गाड्या घेऊन फिरतात असा आरोप पटोलेंनी केला. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष गाड्यांचा ताफा घेऊन सफाई व्यवस्था बघायला फिरत होते. भोपाळमध्ये काल भाजपचा एक नेता ज्याची महामंडळावर नियुक्ती झाली त्यानं हजारो गाड्या घेऊन त्या ठिकाणी पोहोचला. हा जो सत्तेचा माज या सत्तेतल्या भाजप आणि त्यांच्या सोबतीच्या असलेल्या पक्षांना आहे तो काही लपलेला नाही आहे. त्यामुळे 2 लोकांनी सुरुवात केलेली आहे, पण मोठ्या प्रमाणात सत्तेचा माज आलेली व्यवस्था जी आज निर्माण झालेली आहे ती किती प्रधानमंत्र्यांच्या आव्हानाला साथ देतात हे वेळ सांगेल. पंतप्रधान मोदींनी सध्या त्यांचा ताफा अर्ध्यावर आणलेला आहे. पण एरवी या ताफ्यामध्ये किती गाड्या असतात, किती सुरक्षा रक्षक असतात याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात. एक प्राथमिक कार असते जी जनरली टोयोटा लँड क्रुझर किंवा रेंज रोवर असते. बुलेट प्रूफ असते ही कार, ज्यामध्ये कोणतीही बंदुकीची गोळी प्रवेश करू शकत नाही. या कारमध्ये स्वतः नरेंद्र मोदी असतात जे प्रवास करतात कारमधून. मग असते डिकॉय कार, लँड क्रुझर किंवा रेंज रोवरच असते ही, पण ही सुद्धा बुलेट प्रूफ असते. 2-3 गाड्या कायमच एकत्र ठेवल्या जातात जेणेकरून पंतप्रधान नेमके कोणत्या कारमध्ये आहेत ते कळू नये. स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे ही, बहुतांश देशांमध्ये वापरली जाते. मग काही सुरक्षा वाहनं असतात ज्याच्यामध्ये साधारण टोयोटा फॉर्च्युनर किंवा रेंज रोवर या पद्धतीच्या गाड्या असतात. या गाड्यांमधनं एसपीजीचे सुरक्षा रक्षक प्रवास करतात. रायफल, स्नायपर्स, स्फोटकं याचा मोठा साठा या गाड्यांमध्ये असतो. मग एक असतं जॅमर वाहन. भोवतालच्या सर्व इलेक्ट्रॉनिक लहरी जॅम करण्याची क्षमता या जॅमर वाहनामध्ये असते जेणेकरून ही वाहनं नेमकी कुठून कुठे प्रवास करतात हे कळू नये. जॅमर वाहन रिमोट कंट्रोलनं नियंत्रित बॉम्ब निकामी करू शकतं. रुग्णवाहिका आहे, हल्ला झाला किंवा एखाद्या वेळेस प्रकृती बिघडली पंतप्रधानांची तर तातडीनं त्यांच्यावर उपचार करता यावेत यासाठी रुग्णवाहिका ताफ्यात असते. मर्सिडीजची एक विशेष रुग्णवाहिका असते ज्यामध्ये कायमच तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका हजर असतात. सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांचे परदेश दौरे रद्द करा. सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांनी परदेश दौरे रद्द करावेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकारी आणि मंत्र्यांना हे आदेश दिलेत. मंजूर झालेले दौरेही रद्द करण्याचे आदेश दिलेत. जय महाराष्ट्राला सूत्रांनी ही माहिती दिली. 6 महिन्याकरता जर प्रधानमंत्री मोदयांनी देशवासियांना आव्हान केलं आहे तर मला विश्वास आहे की भारतातले आपले देशवासी त्या बाबतीत मदतच करतील. विरोधी पक्षाने किती थट्टामस्करी केली तरी देखील वैश्विक संकटात जर आपण देशाच्या पाठीशी उभं राहिलो नाहीत तर हे योग्य होणार नाही. ज्या ज्या गोष्टींमध्ये परकीय चलन खर्च होतं त्या गोष्टींची खपत कशी कमी करता येईल याचा प्रयत्न आम्ही करतो. आणि केवळ 6 महिने जर देशाच्या प्रधानमंत्री मोदयांनी मागितले असतील तर तेही न देणं हे अतिशय अयोग्य ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर मंत्र्यांच्या ताफ्याचा आढावा घेतला जाणार आहे. कोणत्या मंत्र्यांच्या ताफ्यामध्ये किती वाहनं आहेत याचा आढावा घेतला जाणार आहे. मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनं जर अधिकची असतील तर ती कमी केली जातील. अनेक मंत्र्यांच्या ताफ्यामध्ये अधिकची वाहनं असण्याची शक्यता आहे. सामान्य प्रशासन विभाग ही मोहीम हाती घेणार आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सल्ला ऐकणाऱ्यांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही नाव आहे. शिंदे यांनी आपली 4 कोटी रुपयांची आलिशान लेक्सस कार सोडून आजपासून एमजीच्या इलेक्ट्रिक कारनं प्रवास सुरू केलाय. विरोधकांनी मोदींच्या आवाहनावरून राजकारण करू नये, मोदींनी देशहिताची गोष्ट सांगितली आहे असं शिंदेंनी म्हटलंय.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने नेशन फर्स्ट, देश पहले बाकी सब बाद में, और इसलिए ये देश हित है और देश हित सर्वतोपरि है, और इसलिए राष्ट्र हित और देश हित के लिए ये उन्होंने निर्णय लिया है। विपक्ष को मेरा कहना है कि पॉलिटिक्स जो है राजनीति करने के लिए कई मौके मिलते हैं, लेकिन इसमें राजनीति करने के बजाय और कई मौके मिलेंगे तब करो। इसमें तो सभी लोगों ने साथ देना चाहिए, देशवासियों के हित में, राष्ट्र के हित में। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर वाहतूकदार संघटनेनं एक महत्त्वाची मागणी केली आहे। चेकपोस्ट हटवा आणि इंधनाची नासाडी टाळा अशी ही मागणी आहे। महिन्याला जवळपास 810 कोटी रुपयांचं इंधन या चेकपोस्टवर वाया जाते। काटकसरीसाठी वाहतूकदारांनी मुख्यमंत्र्यांना हे आवाहन केले। महाराष्ट्र के जो चेकपोस्ट है, औसत 45,000 गाड़ी रोज महाराष्ट्र में आती है और 45,000 गाड़ी महाराष्ट्र के बाहर जाती है, यानी 90,000 गाड़ी आती है और जाती है। और बॉर्डर चेकपोस्ट पे प्रति गाड़ी का डीजल का नुकसान 3 लीटर होता है, जो कि प्रतिदिन 2,70,000 लीटर का नुकसान प्रतिदिन हो रहा है। अगर इसकी कीमत देखें तो 27 करोड़ है। अगर इसको एक महीने में कन्वर्ट करें तो 810 करोड़ रुपए का ईंधन की बर्बादी हो रही है। 81 लाख लीटर बर्बाद हो रहा है। काय काय प्रमुख मागण्या समोर आल्यात या निमित्तानं त्यावर एक नजर टाकूयात। वाहतूकदार संघटनेची पहिली मागणी, सीमावर्ती चेकपोस्टवर एका ट्रक मागे जवळपास 3 लिटर इंधन वाया जातं। महिन्याला 45,000 वाहनं तात्काळत उभी असतात। दररोज फक्त महाराष्ट्रात 2.70 लाख लिटर इंधन वाया जातं। महिन्याकाठी 81 लाख लिटर इंधनाची नासाडी होते। याचा अर्थ एका महिन्यामध्ये 810 कोटी रुपयांचं डिझेल हे फक्त सीमावर्ती चेकपोस्टवर वाचवता येईल। म्हणूनच युद्ध संपेपर्यंत चेकपोस्ट बंद करण्यात यावे। या सगळ्यावर राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख यांनी काय मत व्यक्त केले पाहूयात। हा निर्णय कितीही राजकीय म्हटला तरी त्याचे परिणाम दूरगामी असतात। नकारात्मक परिणाम जरी दिसत असले तरी त्यात सकारात्मक काही गोष्टी नक्कीच शोधता येतील। त्यामध्ये प्रामुख्याने आज लोकांना रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी जर सर्वाधिक काय खुपत असेल डोळ्यामध्ये त्यांच्या, तर मंत्र्यांचा गाड्यांचा ताफा। अनेक मंत्र्यांच्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये 15-15, 20-20 वाहनं असतात। त्याची सर्रास चर्चा लोकांमध्ये होते। या गाड्यांना लागणारं इंधन अर्थातच सरकारी तिजोरीतून जातं, कारण ह्या व्यक्ती कुठल्या ना कुठल्या पदावर असतात, कुठल्या ना कुठल्या विभागाची ती गाडी असते। शिवाय परदेश दौरे आयोजित केले जातात। अनेक विभागांचे दौरे आयोजित करण्यामागे त्या विभागाचा निधी वापरला जातो। करोडो रुपये खर्च केले जातात। असे दौरे रद्द झाल्यामुळे काही कोटींची बचत तर होतेच होते। शिवाय पेट्रोल डिझेल ज्या गाड्यांना वापरलं जातं त्याची मोठी बचत होते। सरकारी तिजोरीला त्याचा फायदा होतो। हाच पैसा इतर विकास कामासाठी सुद्धा वापरता येऊ शकतो। अर्थात ही रक्कम फार तुटपुंजी आहे असं काहींचं म्हणणं असेल, परंतु जर हीच बचतीची मोहीम काही महिने सुरू राहिली तर महिन्याकाठी कोट्यवधी रुपये वाचू शकतात। एक परदेश दौरा हा एका व्यक्तीसाठी नसतो, तर त्याच्यासोबत अनेक शिष्टमंडळाचे सदस्य असतात। त्यांचा एकत्रित खर्च हा कोटीमध्ये जातो। शिवाय मंत्र्यांच्या गाड्याचे ताफे, अधिकाऱ्यांच्या गाड्या, अनावश्यक गाड्या, पेट्रोल डिझेलचा वापर, छोट्या मोठ्या कारणासाठी गाड्यांचा वापर, हे सुद्धा पाहिलं तर याचाही खर्च लाखो रुपयांचा एकेका विभागाचा खर्च एकत्रित केला तर तो काही कोटींच्या घरात जातो।